आपल्या भारतात विविध राज्ये, जिल्हे, गाव, तालुके आणि त्यांच्या विविध संस्कृती पाहायला मिळतात. या प्रत्येकाच्या वेगळ्या आणि अजबगजब परंपरा पाहणं आणि अनुभवणं हे सारं अद्भुत असतं. कुठे दैवी चमत्कार, तर कुठे निसर्गाची किमया, तर कुठे शेकडो वर्ष चालत आलेली परंपरा. नमस्कार, मी जानवी सावंत आणि या अशा आगळ्या वेगळ्या स्थळांची वैविध्यपूर्ण माहिती घेऊन आम्ही आलोय अजबगजब या अनोख्या कार्यक्रमात. कोणत्याही गावाची शतकानुशतके सरकारी दरबारी नोंद असणं यात काहीच नाविन्य नाही. पण तब्बल 1.5 शतकानंतरही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील साजेगावचं नाव आजही सरकारी महसूल दफ्तरी कायम आहे. यात नक्कीच एक वेगळी कहाणी दडलेली आहे. पाहुयात या साजेगाव सज्जा या गावाची अजब कहाणी. 150 वर्षापूर्वी धुळे सोलापूर मार्गावर तत्कालीन औरंगाबाद जिल्ह्यात आत्ताच्या राष्ट्रीय महामार्गाला लागून गल्हाटी नदीच्या तीरावर साजेगाव सज्जा नावाचं एक खेडेगाव होतं. काही उमऱ्यांचं हे गाव, मात्र गावात सुबत्ता होती. शेळके कुटुंबीय इथे वतनदार होते. या गावात राहणारे ग्रामस्थ गुण्यागोविंदाने नांदत असल्याची आठवण आता पिढ्यानपिढ्या लोक आपसात सांगतात. गावाशेजारी असलेल्या गल्हाटी नदीला प्रतिवर्षी येणाऱ्या पुरामुळे गावकऱ्यांच्या मनात एक प्रकारची धास्ती बसलेली असायची. गल्हाटी नदीला पूर आला की सभोवतालच्या गावांचा संपर्क तुटायचा. अनेक दिवस गावातून बाहेर पडणं मुश्किल व्हायचं. पुराच्या पाण्यामुळे शेतीचं नुकसान होत असेच, पण त्याचा अनिष्ट परिणाम ग्रामस्थांच्या दैनंदिन जीवनमानावर होत होता. हीच भीती मनात घेत गावातील लोकांनी त्या काळी गावातून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला. तेथील 1 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाचोड गावात साजेगाव सज्जा गावातील ग्रामस्थांनी स्थलांतरित होण्याचा निर्णय घेतला. आता पाचोड गावात राहणारे सर्व शेळके कुटुंबीय तेव्हा साजेगाव सज्जाचे निवासी होते. कालांतराने साजेगाव सज्जा पूर्णतः नेस्तनाबूत झालं आणि त्या गावातील सर्व रहिवासी पाचोडमध्ये स्थायिक झाले. साजेगाव सज्जा केवळ नावापुरतंच गाव राहिलं. हे आमचं जुनं गाव आहे. जुना पंजी इथं राहायचे, आई वडील इथं राहायचे. त्यांनी परिवर्तन केलं. कशासाठी गाव सोडले माहिती नाही आहे, पण हे आमचं मूळ गाव आहे. मूळ गावाचं कामगिरी अशी आहे की इथं असं लोक सांगितलं जायचे की आमचं जे काही पहिलं नैवेद्य, पहिलं नारळ फोडलं जायचं ते इथंच फोडलं जातं आणि आजही आम्ही ते इथे येऊन नैवेद्य दाखवला जातो, नारळ फोडलं जातं. जुने आमचे आजोबा ते आम्हाला सांगायचे की आपलं गाव होतं तिथं आहे. आज बी तिथं आपल्या गावाची समजा मंदिर आहे, मंदिराची जमीन पण आहे, इनामी जमीन वगैरे. बाकीचे मंदिर आहे, आईचं मंदिर आहे, म्हसोबाचं मंदिर आहे, असं येताळबाचं मंदिर आहे. जे काय असतं सगळं एका गावाच्या ठिकाणी जे काय असतं ना, तसं सगळं पहिलं इथं आहे सगळं. तसं काही आज बी तसं आम्ही कुठलाही सण असला की आम्ही साजेगावला अगोदर येतो. साजेगावला आल्याच्या नंतर आम्ही इथं सगळं आमचं नैवेद्य वगैरे करतो. मानपान अगोदर आम्ही इथं देतो साजेगावला. 1.5 शतकानंतरही या गावातील विस्थापित कुटुंबीय त्यांच्या सर्व धार्मिक कार्यात साजेगाव सज्जाला विशेष महत्त्व देतात. गावात कोणतंही शुभ कार्य असो, गावात आलेली नववधू असो, ती सर्वप्रथम साजे गावात असणाऱ्या मंदिरात दर्शनाला जातात. मगच ते पाचोडमध्ये येतात. येथील हनुमान मंदिराचं दर्शन घेतल्याशिवाय पाचोडमधील ग्रामस्थांच्या शुभ कार्याची सुरुवात होत नाही. त्यामुळे आता पाचोडचे रहिवासी असले तरी येथील लोकांची नाळ साजे गावाशीच जोडलेली आहे. 150 वर्षापूर्वीपासून लोक या मंदिरामध्ये येऊन इथं भक्ती करतात, ह्या भगवंताची सेवा करतात. आता पूर्वी काळामध्ये इथं घरं होती. या घरामध्ये काय कसं काय झालेले हे आपण काही जाणू शकत नाही किंवा ते आपल्याला काही आठवत नाही. म्हणून या ठिकाणी आज पण लोक भक्तीने या ठिकाणी या भगवंताची पूजा करण्यासाठी इथं येतात, इथं सेवा करतात. आणि साक्षात हा भगवंत खरोखर म्हणजे एक चमत्कारिक देवी. आपण इथं आता साजेगावात आहेत. आपलं पूर्वीचं गाव शेळके बंधूचं साजेगाव. इथं मी शनिवारी असल्यामुळे पूजा करण्यासाठी आलो. इथं आमच्या शेती वगैरे आहे आणि शेळकेचं हे जुनं गाव आहे, मेन जुनं गाव आहे. इथं पहिला पोळा भरतो अगोदर, नंतर गावामध्ये नारळ बिरळ फोडण्यासाठी प्रत्येक कोणताही सण असला, दिवाळी असली, दसरा असला, पोळा असला, तर पहिलं नारळ इथं फोडण्याचा असं मान आहे. आणि हे शेळके गावाचं जुनं गाव आहे. इथं मी आज शनिवारी योग आल्यामुळं नारळ फोडण्यासाठी, अभिषेक करण्यासाठी, पूजा अर्चण्यासाठी आलो आहे. साजेगाव सज्जा या गावात आज एकही घर नाही.
आजही या गावाची सरकार दफ्तरी नोंद आहे आणि शासकीय योजनांचं अनुदान देखील मिळतंय. आता या गावात केवळ घरांच्या पाऊल खुणा पाहायला मिळतात. जुन्या घरांच्या भिंतींचे अवशेष इथे आहेत. जुनी काही संसारोपयोगी वस्तू मातीच्या ढिगाऱ्याखाली आढळतात. गावाच्या पूर्वेला पुरातन हनुमानाचं एक मंदिर आहे आणि उत्तरेला लक्ष्मीचं मंदिर. या एवढ्याच खुणा जुन्या गावाची साक्ष पटवून देतात. या गावात सध्या एकही कुटुंब राहत नसलं तरी महसूल दफ्तरी 68 खातेदार या गावात दाखवले आहेत. महसूल मंडळ पाचोड अंतर्गत साजेगाव एक असे गाव आहे जे बेचिराग गाव आहे. या गावामध्ये साधारणतः 153 हेक्टर जमीन असून लागवडीला 150 हेक्टर जमीन आहे व खातेदारांची संख्या ही 68 आहे. या गावामध्ये साधारण शेळके कंपनीची जमीन होती मूळ या गावामध्ये. कालांतराने सिलिंग ऍक्ट आल्यानंतर यामध्ये बदल होऊन घुमरे, शेळके, डोईफोडे इत्यादी लोकांचे नावे या जमिनी झालेल्या आहेत. गावाचे वतनदार असलेल्या शेळके कुटुंबियांची इथे शेकडो एकर जमीन होती. मात्र जमीन कमाल धारणा कायद्यात ती अन्य लोकांकडे गेल्याची आठवण येथील ज्येष्ठ गावकरी सांगतात. हेच ते साजेगाव आहे जे अजब गजब गाव आणि अजब गजब नोंदी जे आहे ते या गावामध्ये सापडत आहे. आज हे गाव जर पाहायला गेलं तर बेचिराग गाव म्हणून या गावाची ओळख जी आहे ती आहे. मात्र महसूल दप्तरी असेल किंवा मॅपवरती असेल साजेगाव हे गाव दाखवल्या जात आहे आणि आपण त्याच साजेगावमध्ये आहे. या ठिकाणी जर पाहायला गेलं तर साजेगावचे पुरातन लोक जे आहे ते या ठिकाणी राहत असल्याची माहिती जी आहे ती मिळत आहे. आणि साजेगाव जे आहे ते महसूल दप्तरी याची नोंद आहे. या ठिकाणचे देव असेल धार्मिक देव जे आहे ते संपूर्ण या गावामध्ये आहे. त्याचबरोबर या गावाला इनामी जमीन देखील या ठिकाणी आहे. आणि या गावातील पूर्वजन लोक जे आहे ते आजही या गावात रूढी परंपरा जे आहे ते करताना पाहायला मिळत आहे. गावात असणारे बैलपोळा असेल किंवा दिवाळी असेल, या गावातील असणारे शेळके कुटुंब जे आहे ते बाहेरगावी राहतात. मात्र ज्यावेळेस त्या गावातील मुलांचे लग्न असतील किंवा शुभ कार्य असेल त्यावेळेस सर्वप्रथम याच साजेगावमध्ये येऊन याच देवस्थानी जे आहे ते दाखल होतात आणि या ठिकाणी येऊन त्याचं निवेद्य असेल, पत्रिका असेल ठेवतात. आणि हे गाव मात्र आज बेचिराग असल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. त्यामुळे आता हे बेचिराग गाव जे आहे तब्बल 150 शतकानंतर ही महसूल दप्तरी नोंद असल्याची पाहायला मिळत आहे. आणि या ठिकाणी जे आहे ते जुने वाडे असतील किंवा या ठिकाणचे ढिगारे असेल हे आपल्याला यामध्ये दिसून येत आहे. विशेषतः म्हणजे या ठिकाणी जे आहे ते पूर्वजन जे लोक राहत होते त्यांचे काही साहित्य देखील आपल्याला जे आहे ते छोटे छोटे या ठिकाणी सापडताना पाहायला मिळत आहे. अक्षरशः त्यावेळी वापरण्यात येणारे मातीचे भांडे असतील त्याची देखील माटके असेल किंवा इतर साहित्य असेल, ज्यावेळेस भांड्याचे उलथणी जे आहे त्याचा वापर केला जात होतो ते देखील या ठिकाणी जे आहे त्याचं साहित्य आपल्याला या ठिकाणी सापडताना पाहायला मिळत आहे. तर काही मनुष्य आवेश जे आहे ते देखील या ठिकाणी आपल्याला अशा या पद्धतीने सापडत आहे. आणि त्यामुळे आता साजेगाव हे पुन्हा एकदा चर्चेत आल्याचं गाव आहे आणि अनेक 150 वर्षापासून हे गाव जे आहे ते बेचिराग गाव म्हणून या गावाची ओळख आहे. त्यामुळे आता पुरातन खात्याने या गावाकडे लक्ष द्यावे अशी मागणी देखील आता या गावकऱ्याच्या व्यक्तीने करण्यात येत आहे. कॅमेरा पर्सन राहुल चव्हाणसह विजय चिडे, साजेगाव, छत्रपती संभाजीनगर. साजेगाव हे 19व्या शतकाच्या प्रारंभीच दृष्टीआड झालंय. त्या ठिकाणी आजही जुन्या मातीच्या घरांचे अवशेष कायम असून या ठिकाणी पुरातन विभागाने उत्खनन करण्याची मागणी काही ग्रामस्थांनी केली आहे. साजेगाव सज्जाचं उत्खनन झाल्यास बरीच माहिती समोर येईल असा आशावाद आत्ताच्या पिढीला आहे. संभाजीनगरहून विजय चिडेसह जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई. आंगणेवाडी म्हणजेच कोकणचं पंढरपूर. एका आख्यायिकेनुसार 400 वर्षांपूर्वी या गावात एका दगडी पाटीच्या रूपात एका देवीचा दृष्टांत झाला आणि मग यथावकाश मंदिरही झालं. तेव्हापासून दरवर्षी लोक या गावात दर्शनासाठी येत आहेत. हे सगळ्यांनाच माहिती आहे, पण या गावात लोक दारूला स्पर्शही करत नाहीत. जाणून घेऊयात या अजब गावाची कथा. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे या गावातील भरडवाडी. हा भाग पूर्ण कातळाचा असल्याने त्याला भरड भाग असं संबोधलं जातं. या गावात एक प्रसिद्ध आख्यायिका सांगितली जाते. या भरड भागात एक गाय नेहमी एकाच ठिकाणी आपला पान्हा म्हणजे दूध सोडत असे. दररोज एक गाय ठरल्या वेळी एकाच ठिकाणी येऊन काय करते या उत्सुकतेपोटी एका ग्रामस्थाने तिचा पाठलाग केला.
ती दररोज ज्या ठिकाणी जात असे त्या ठिकाणी ती गाय गेल्यावर दुधाची धार सोडत असल्याचं दिसलं. त्या ग्रामस्थाने ही हकीकत गावात अन्य लोकांना सांगितली. अन्य लोकांनी याची खातरजमा केल्यावर त्या ठिकाणी खोदकाम करण्यात आलं. या खोदकामात श्रीदेवी भराडी मातेचं पाषाण गावकऱ्यांना सापडलं. हे पाषाण म्हणजेच भराडी माता होय. देवीच्या आशीर्वादाने आंगणे कुटुंबीय या ठिकाणी राहायला आलं. त्यांनी देवीची प्रतिष्ठापना केली. आजही त्या गावात केवळ आंगणे कुटुंबीय राहतात. 125 उंबऱ्याच्या या गावात एकाही घरात मद्यपान केलं जात नाही. हे गाव वर्षानुवर्षे एकत्रित राहत असून या गावात भांडण तंटे नाहीत. कोणत्याही प्रश्नावर इथे विचार विनिमय करून चर्चा केली जाते आणि सर्वानुमते निर्णय घेतले जातात. महाराष्ट्रात प्रत्येक गावात वेगवेगळ्या परंपरा आहेत. कथा परंपरा ह्यांचं पालन हे केलं जातं. मात्र अशीच एक सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील मसुरे गाव आहे. या मसुरे गावात 12 वाड्या आहेत आणि या वाड्यामध्ये एक आंगणेवाडी गाव आहे. आंगणेवाडी म्हटल्यानंतर भराडी देवी हे प्रसिद्ध भराडी देवीचं नाव पुढे येतं. मात्र याच देवीची महती आणि या देवाला सर्व मानणारे आणि देवीने दिलेले नियम अटी याचं आजही तंतोतंत पालन ह्या आंगणेवाडी गावात होतंय. भराडी मातेचं पाषाण शिवकालीन असून या मंदिराला पूर्ण पंचक्रोशीत विशेष महत्त्व आहे. देव दीपावलीपासून जत्रोत्सव होण्यापूर्वी धार्मिक विधी सुरू केल्या जातात. त्यानंतर देवीच्या मताने आणि गावचं एकमत होत जत्रोत्सवाची तारीख निश्चित होते. ही जत्रा 2 दिवस असते, परंतु पहिला दिवस हा जत्रेचा मुख्य दिवस असतो, तर दुसरा दिवस मूळ जत्रा म्हणून संबोधला जातो. पुन्हा झाल्यापासून तिची पूजा अर्चा वगैरे आमचेच लोक अंगणे, जे काही इतर लोकांना नाही, अंगणेचे होते त्यांनी पूजा अर्चा चालू केली काय. आणि मग तिची मन ती वाढतच गेली काय. पाषाणरूपी ते हे आहे सगळं. आणि काय म्हणतात ते शिवकालीन असल्यामुळे लोकांची श्रद्धा बसली. लोक नवसाला पावायला लागली. ती लोकांचे अडीअडचणीला उभी राहायला लागली. त्यामुळे हे काय म्हणतात माऊथ हे जे असते ॲडव्हर्टाईज पब्लिसिटी ती झाली आणि त्याच्यामुळे वाढत गेली. कोणी काही त्याला सांगितलं नाही की या देवीला जा तू म्हणून. प्रत्येकजण आपल्या मनाच्या भावनेच्या त्याच्या काही इच्छा पुऱ्या होतात त्याप्रमाणे तो येतो नमस्कार करतो. परंपरा म्हणजे पब्लिसिटी झाल्यामुळे लोक यायला लागली. पूर्वी आमचे नातेवाईक म्हणजे आमच्या आत्या बहिणी लग्न झालेल्या मुली ह्या येऊनच इथे पूजा अर्चा करत होती. पण त्यानंतर त्यांचे आजूबाजूच्या गावामध्ये ह्याच्यामध्ये ते सगळे जे झालं त्यामुळे ती माऊथ पब्लिसिटी म्हणतो तशा प्रकारे झाल्यामुळे नंतर ते वाढत गेलं. नंतर मित्र परिवार हे ते. पण पहिलं सुरुवात जी झाली ती आमच्या आत्या मुली वगैरे ह्यांच्या हे रूपाने सुरू झालं सगळं. दारूबंदी असं आहे की देवीने तो नियम घालून दिल्यापासून आता आमच्या जन्मापासून तर आम्ही ऐकून आणि त्यामुळे आम्ही त्याच्यात कधी पडलोच नाही आणि ते तसं होतच नाही. कारण तशी एक भावनाच अशी आहे की ते देवीचा आशीर्वाद आहे आणि जो ते पालन करतो त्याला नमी भरभराटी होते. आणि देवीचा फोटो म्हणाल तर असं आहे की देवीचं दर्शन हे इथेच येऊन घ्यावं. आणि ते खडक देवस्थान, खडकपेक्षा ते तुम्हाला आज जागरूक देवस्थान आहे आणि तुमची इच्छापूर्ती नवसपूर्ती असल्यामुळे त्या देवीचं ती आख्या अशी आहे की तुम्ही जर घरी फोटो ठेवला तर तुम्ही त्याचं नीट पालन करणार नाही किंवा ते होत नाही आपल्या आजच्या दगादगीच्या जीवनात. त्यामुळे ते आपण फोटो किंवा हे परमिशन देत नाही. तसं दिवसभर ज्या गृहिणी असतात आणि जे घर कुटुंबीय असतात ते उपवास धरतात आणि संध्याकाळी दुपारनंतर जेवणास सुरुवात करतात. रात्री साधारणपणे 9:30च्या दरम्यान प्रसाद तयार होतो आणि त्यानंतर घरच्या या गृहिणी असतात सौभाग्यवती त्या म्हणजे ती घरची सून किंवा मुलगी ह्यांनी काय करायचं ते नैवेद्य ताट घेऊन देवळात जायचं आणि ते देवीला मानवलं जातं. त्यानंतर देवळातला प्रसाद त्या ताटात दिला जातो आणि तो प्रसाद आमच्या घरी येतो. आणि मग जे काही आमच्याकडे भाविक आमचे नातेवाईक पाहुणे मंडळी येतात त्यांना आम्ही तो प्रसाद देत असतो. गोंधळ असतो ते मग ते तुळजा भवानीसारखं ते काय करतात ते गोंधळ येऊन गोंधळ घालतात आणि
त्यानंतर आता हल्ली आम्ही काहीतरी काही अशी स्थानिक लोकांची नाटकं वही ठेवतो. म्हणजे 4-5 दिवस हा कार्यक्रम चालूच असतो. सिंधुदुर्ग जिल्ह्यात श्रीदेवी भराडी मातेच्या यात्रेला खूप महत्त्व असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बहुतांश लोक या यात्रेसाठी जमतात. नवसाला पावणारी भराडी माता अशीही या देवीची ख्याती सांगितली जाते. आंगणेवाडी बाराडी देवीचा इतिहास शिवकालीन आहे, मात्र आजही जवळजवळ 300 वर्ष उलटून गेली तरी ही परंपरा आजही कायम आहे. या गावात कुठेही दारूबंदी किंवा भांडण हे नसतं. सर्व लोक गुण्यागोविंदाने इथे एकोपाने राहतात. मात्र हे असं एक जे आंगणेवाडी गाव आहे हे अजब आणि गजब गाव आहे आणि या गावाची परंपरा आजही जपली जाते. सुरेश कौलगेकर, जय महाराष्ट्र, आंगणेवाडी, सिंधुदुर्ग.